यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विविध प्रकार पाहायला मिळाले. पिंपळगाव बसवंत येथील मारुती मंदिर परिसरात काही महिलांनी फोटोशूट आणि रील बनवण्याच्या नादात वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारल्याची चर्चा रंगली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर राज्यातील काही ठिकाणी पतीला वडाच्या झाडाला बांधून त्याभोवती फेऱ्या मारतानाचे तर काही ठिकाणी पुरुषांनी वटपौर्णिमेच्या निमित्त झाडाला फेऱ्या मारतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. काल वडसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्तानं काही महिला वर्गांनी फोटो, रील्स, व्हिडिओ याच्या नादाला लागून आणि नको तो प्रकार ह्या आपल्या पिंपळगाव क्षेत्रातल्या ह्या अत्यंत प्राचीन असलेल्या ह्या पिंपळाच्या ठिकाणी केला. खरं तर कालची वटपौर्णिमा होती आणि वडाला प्रदक्षिणा घालणं हे शास्त्रसंमत आहे किंवा तेच अपेक्षित आहे. परंतु फक्त ह्या ठिकाणचा जो काही परिसर आहे हा जरा सुशोभीकरणासाठी आहे किंवा चांगला सुशोभित आहे, तर असं बघून ह्या पिंपळाला इथे परिक्रमा घालून त्या पिंपळाला दोरा बांधून आणि त्याचे व्हिडिओ, रील्स, वेगवेगळे फोटोशूट इथे करण्यात आलं, तर हे चुकीचं आहे. तर शास्त्र सांगतच नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट कराच, परंतु जरी करायची असेल तर ती शास्त्राला संमत अशीच करावी. असे कुठलाही चुकीचा प्रकार हा आपण करू नये अशी विनंती असेल.